आमदार प्रसाद लाड आमदार उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यास तयार। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती व्हावी अशी इच्छा असली तरी युती न झाल्यास वेळप्रसंगी आमदार प्रसाद लाड आमदार उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। रत्नागिरीचे लाडके आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार उदय सामंत हेच पुन्हा रत्नागिरीचे आमदार होतील अशी आशा जनतेला असतानाच युती न झाल्यास भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात लढण्यास तयार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पक्षाचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि कोर कमिटीमध्ये जे काही 5-6 प्रमुख लोक आहेत ज्याच्यामध्ये आमचे संघटन मंत्री राज्याचे असतात, केंद्रीय संघटन मंत्री असतात, पंकजाताई असतात, विनोदजी असतात, चंद्रकांत दादा पाटील असतात, एकनाथ खडसेजी असतात, गिरीश महाजनजी असतात, अशी ही जी कोर कमिटीची जी टीम आहे ही सर्व टीम या बाबतीत निर्णय घेत असते आणि निवडणुकीच्या आधी एक निवडणूक प्रचार समिती निवडणूक समिती गठीत केली जाते। ती निवड समिती गठीत करते। कोणीही जर उमेदवारी जाहीर केली असेल तर तो त्याच्या वैयक्तिक अधिकारातला भाग आहे। पक्षाने अशी कुठलीही उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण आम्ही इच्छा जाहीर करू शकतो। जसं मी आपल्या माध्यमातून सांगतो की रत्नागिरी तालुक्यामध्ये विधानसभेत जर शिवसेना भाजप वेगळी लढली तर लोकसभा किंवा विधानसभा मी स्वतः इच्छुक आहे। मी रत्नागिरीमध्ये आमदारकी देखील लढायला इच्छुक आहे, लोकसभा देखील लढायला इच्छुक आहे। हा माझा वैयक्तिक भाग झाला, पण मी तिकीट घेतली आणि मी उभा राहिलो अशा पद्धतीत कधी होऊ शकत नाही। त्यामुळे हा जर गैरसमज पुण्याचा कोणी केला असेल, आता ही बातमी आली, वैयक्तिक अजून मी जिल्हाध्यक्षांशी या विषयावर बोललो नाही आहे कारण त्यांचा फोन सकाळपासून लागत नव्हता। तर त्यांची वैयक्तिक त्यांनी भूमिका मांडली का कुठल्या प्रेसनी स्वतःहून कोण एखाद्या पत्रकारांनी बोलता बोलता उघात लिहिलं हे मला माहीत नाही आहे, पण प्रमोद यांच्याशी मी नक्की बोलीन, बाळमाने साहेबांशी, आणि त्यांची भूमिका स्पष्ट करायला नक्कीच आम्ही सांगू। आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्याच्या गावागावातील वाड्यावाड्यात विकास केला आहे, त्यामुळे सलग अनेक वर्ष चांगल्या मताधिक्याने ते निवडून येत आहेत। आमदार उदय सामंत यांच्या विकासात्मक धोरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही, तसेच आमदारही नाही ही खंत भाजपला असल्याने युती न झाल्यास भाजपचे आमदार प्रसाद लाड त्यांच्या विरोधात आमदारकी किंवा विनायक राऊत यांच्या विरोधात खासदारकीही लढवतील असं त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे। रत्नागिरी तालुक्याने आजपर्यंत स्थानिक उमेदवारच निवडून दिले आहेत, त्यामुळे आमदार प्रसाद लाड कितीही म्हणत असले तरी त्यांना जनता स्वीकारणार का हाच मोठा प्रश्न आहे।